नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप भारी अशी बॅक साईड डिझाइन बघणार आहोत। तर त्यासाठी इथे बॅक साईड मी कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे गळा कसा ड्रॉ केला आहे तुम्ही बघू शकता। हा वरच्या गळ्याची उंची 3.5 ठेवलेली आहे आणि तिथून असा खाली आकार दिलेला आहे मी गळ्याला। तर आता इथे अगोदर हा गळा कट करून घ्यायचा आहे। गळा इथे कट करून आता ब्लाउज पीसवरती ठेवलेला आहे मी आणि ही ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे। सरळ बाजूकडून हे अस्तर ठेवलेलं आहे आणि हे आपण जेव्हा शिलाई मारून घेऊ तेव्हा पलटी करत असतो। तर आता इथे यावरती कॅनव्हास पेपर सुद्धा मी ठेवलेला आहे, म्हणजे ब्लाउजच्या सरळ बाजूकडून अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास पेपर ठेवला। आणि आता काय करायचे, कॅनव्हास पेपरला शिलाई टाकून घ्यायची आहे। अगोदर जसा गळा आहे तसा एकदम पूर्ण गळ्याच्या साईडने पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे शिलाई टाकत असताना खूप काळजीपूर्वक शिलाई टाकावी लागते, कारण छोटे छोटे कट दिलेले आहे आपण डिझाईनसाठी। तर त्यामुळे थोडंसं हार्ड जातं इथे शिलाई टाकण्यासाठी। थोडी थोडी करून शिलाई टाकायची आहे आणि जेव्हा आपण सुई थोडीशी फिरवतो इकडच्या तिकडे, तेव्हा सुई आतल्या साईडला ठेवून नंतर आपला खालचा जो अस्तर आहे तो फिरवायचा, नाहीतर इकडे तिकडे शेप गेला तर डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही। तर इथे बघा, सर्व गळ्याला इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि हा आतला कॅनव्हास पेपर अगदी अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे सर्व। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळत राहील आणि असे छान छान गळे तुम्हाला बघायला मिळतील। तर इथे आता हा सर्व आतला गळा कट करून झालेलाच आहे। आता काय करायचे, बाहेरचा जो एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर आहे तर तो सुद्धा इथे मी कट करून घेणार आहे। साईडने 1 इंच ते 1.5 इंचपर्यंत ठेवायचा आहे आणि बाकी सर्व कट करून घ्यायचं आहे। इथे कॅनव्हास पेपर या गळ्याला तुम्ही न लावता सुद्धा ही डिझाईन बनवू शकता, पण मी इथे कॅनव्हास पेपर लावलेला आहे। तर आता हे बघा, गळ्याला सर्व कॅनव्हास पेपर लावून घेतला आहे आणि आता हा ब्लाऊज पीस घेतला। ब्लाऊज पीसल्या सरळ बाजूकडून अस्तर ठेवलेला आहे आणि आता इथे परत गळ्याला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडायचा आहे। तर इथे शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्धं अंतर असतं, तितकं अंतर ठेवून ही शिलाई टाकायची आहे। व्यवस्थित शिलाई टाकायची आहे। इथे सुद्धा बिलकुल कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर गळ्याचा शेप बिघडेल। हळूहळू शिलाई टाकायची आहे ही सर्व। खालच्या साईडने सुद्धा इथे शिलाई टाकायची आहे आणि आता हा गळा सरळ करून सुद्धा घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित सरळ झालेला आहे आणि आता इथे गळ्याला परत वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे।
सर्व गळ्याला इथे आता शिलाई टाकून झालेली आहे आणि इथे मी या चौकोनी पट्ट्या घेतलेल्या आहेत। तर याची लांबी आणि रुंदी दोन्हीसुद्धा 3 इंच आहे आणि याला आता फोल्ड करून आपल्याला याची सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर हे 3 वेळा फोल्ड करायचे, 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा। 3 वेळा फोल्ड केल्यानंतर खालची जी खुली साईड आहे त्या साईडला एक शिलाई टाकून घ्यायची आहे। तर हे बघा 1, 2 आणि 3 आणि ही खालची बाजू इथे यात शिलाई टाकून घ्यायची। जी मोकळी बाजू आहे खालची तिला शिलाई टाकलेली आहे आणि याला काय करायचं आहे, परत एकदा ब्लाऊजला जोडता वेळेस खालून थोडंसं फोल्ड करायचे दोरे निघू नये म्हणून। तर हे अशा प्रकारे जोडायचं आहे इथे। तर ह्या साईडने थोडंसं फोल्ड करायचं आहे परत एकदा, कारण ती साईड खुली असल्यामुळे त्या साईडने दोरे निघत असतात। तर हे फोल्ड करून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे। हे दुसरं सुद्धा इथे खालच्या साईडला सेट करून घ्यायचे। तर हे सेट करत असताना हे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ते पूर्ण ब्लाऊजला आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची आहे। सर्व गळ्याला इथे डिझाईन लावून घेतलेली आहे आणि आता हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून सेंटरला इथे सुई दोऱ्याने पॅक करायचं आहे आणि या सेंटरवरती एक मणीसुद्धा लावून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे 2 पाकळ्यांचे सेंटर इथे एका जाग्यावर घ्यायचे आहेत आणि मणी लावून सेट करून घ्यायचे व्यवस्थित। ही पाण्याची डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे आपली। तर अशा प्रकारे इकडची सुद्धा साईड लावताना पाकळ्या व्यवस्थित पोझिशनमध्ये लावायच्यात।